श्री स्वामी समर्थ. होय म्हणणे ही एक सवय होऊ देऊ नका. लोक तुमच्याकडून तीच अपेक्षा नेहमी ठेवतात. म्हणून योग्य तिथे नाही म्हणायला शिका. नाही म्हणायला ध्येय लागतं आणि ते तुमच्याकडे असतं. प्रयत्न करून बघा. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, चिंता सोडा. एका दिवसाची काळजी करते ते काळजी आपली आई असते आणि पूर्ण आयुष्यभराची काळजी करतो तो काळजी करणारा आपला बाप असतो. आयुष्यात जवळच्या व्यक्तीने केलेला विश्वासघात आणि योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक या दोन गोष्टी माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडतात. आजकाल प्रत्येक ठिकाणी लोकांना फक्त पैसा इम्पॉर्टंट झाला. त्यामुळे आज प्रत्येक नातं व्यापार बनलंय. यात भावनांची आणि खऱ्या प्रेमाची किंमत मात्र शून्य असते. तुम्ही कितीही वेळा एखाद्या गोष्टीत प्रयत्न करून अपयशी झाले तरी चिंता न करता पुन्हा उठा. लक्षात ठेवा, आपल्याला जे गोष्टी हव्या आहेत, ज्या आपल्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी कोणी दुसरा येणार नाही. त्या स्वतःला मेहनत करून पूर्ण कराव्या लागतात. न मावणारं दुःख नेहमी जीवघेणं असतं, कारण तुमच्या जीवाचं तेव्हाच दुःखापेक्षा लहान झालेलं असतो. माणूस मनाने कितीही दुःखी असला तरी तो नेहमी शांत राहू शकतो, जर तो या गोष्टीवर विश्वास ठेवून असला की तो करू शकतो. स्वामी सांगतात, रडणे गरजेचे नाही. आपल्याला प्रत्येकजण रडवून दाखवेल किंवा रडवेल सुद्धा, पण त्यावेळेला चिंता सोडून फक्त कामं करणे गरजेचं. आपलं काम थांबलं नाही पाहिजे, हे महत्त्वाची गोष्ट आहे. आनंदातून उमगलेलं हास्य सुंदर असतंच, परंतु दुःख परिस्थितीला सामोरे जाताना आणि झगडताना नकळत खुललेलं स्मित म्हणजे केवळ अप्रतिम सौंदर्य होय. तुमच्या नात्याला पावसासारखं बनवू नका, जो येतो आणि जातो, तर तुमच्या नात्याला बनवा हवेसारखं, जे सदैव तुमच्यासोबत असते. आनंद त्यांना नाही मिळत जे स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात. आनंद त्यांना मिळतो जे दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःच्या आयुष्याचे अर्थ बदलतात. प्रत्येक शब्द काळजाला पाठवा. त्यासाठी तुम्ही मनाला प्रत्येक गोष्ट लावून घेऊ नका. प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून घ्या. कोण प्रेमाने बोलते आणि कोण कसं बोलतंय हे महत्त्वाचं असतं. आयुष्यात दोन प्रकारचे लोक येतात. एक तुम्ही चुकला तर दुसरा चुका सुधारणारा किंवा मार्गदर्शन करणारा, आणि दुसरे तुमची एक चूक व्हावी म्हणून वाट बघणारे. स्वामी सांगतात, काही लोक आपल्याकडूनच शिकतात आणि आपल्याला शिकवतात. कितीही आकर्षण कुणाकडेही वाटो, फक्त स्वतःला त्याबद्दल पूर्णपणे लिमिटमध्ये ठेवा. आकर्षण असण्यात आणि स्वभाव हा असण्यात खूप फरक आहे. प्रत्येक दिसणारी चांगली गोष्ट ही चांगलीच असेल हे ठरत नाही, जोपर्यंत स्वभाव हा चांगला वाटत नाही. जोपर्यंत स्वतःच्या कुटुंबाचं पोट भरून शिल्लक राहत नाही ना, तोपर्यंत समाजकारण आणि राजकारण यापासून दूर राहिलेले बरे. स्वामी भक्त असाल, स्वामी समर्थ महाराजांना मानत असाल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. सोबत या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. निसर्ग रोज बदलतोय आणि निसर्गाचा एक निर्मित असून नियम आहे. निसर्ग नेहमी सांगतो, माणसालाही नको असलेला भाग दूर करायला शिकतो. लक्षात घ्या, आपण कदाचित अशा संकटात अडकलेलो आहोत जिथे आपल्याला यश मिळणे सोपं नाही, पण ते मिळवण्यासाठी प्रयत्न आपण नक्की करू शकतो. वेगळ्या मुखवट्यांचा आधार फक्त दुःखाला शोधायला लागतो. सुख, शांती, समाधान ह्या स्वयंप्रकाशित गोष्टी असतात. स्वतःचा पराभव जेव्हा स्वतःजवळ मान्य करावासा वाटत नाही, तेव्हा डोळ्यातून पाणी येणार आणि ते आपल्याला नेहमी दुःख देणार. स्वामी सांगतात, आपल्याला ह्या जीवनाबद्दल फार मर्यादित गोष्टी माहिती असतात. प्रत्येक गोष्टी आपल्या आयुष्याच्या माहिती नाही. या संदेशाला तुमचा अमूल्य वेळ द्या. फक्त 16 मिनिटे शांतपणे ऐकून घ्या. आपल्याला चुकावं लागतं, ते ओळखीच्या माणसांना, अनोळखी माणसांना काही उपद्रव नसतं हे खरं, पण अनोळखी माणसं ओळखी होतात आणि ओळख नसतानाही काळजातले प्रश्न विचारतात. तेव्हा प्रत्येक गोष्ट होते. समोरचा आपल्याला काय समजतो ते जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं. आपण नाती सांभाळत बसतो आणि समोरचा बुद्धिबळाच्या चाली खेळत बसतो.
लक्षात घ्या, व्यायामासाठी जिमला जाताना मेकअप करण्याची गरज नाही. आपण शेतात गेल्यावर आपल्याला जास्त चिंता किंवा स्ट्रेस घ्यायची गरज नाही. आपण काळजी करणे बंद केल्यावर गोष्टी आपणआप व्हायला लागतात. कधीही छोट्या भ्रमात जगण्यापेक्षा वास्तवाचे चटके बसलेले चांगले असतात. निदान पुढे जाऊन आयुष्याची राखरांगोळी तरी होत नाही. वेळ आणि खेळ कधी संपेल सांगता येत नाही, म्हणून कायम तयारीत राहावे. त्यासाठी एक लक्ष ठेवावे की भिंतीपेक्षा मोठा व्हायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी लस नाही. बाकी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर कुठल्या गोष्टीला घाबरत असाल तर एकच गोष्ट म्हणा, मला हे जमू शकते, मी हे करू शकतो आणि हो, मी हे करणारच, कारण हेच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. बाहेरच्या जगात स्वतःचं नाणं खरं असून चालत नाही, तर वाजवून दाखवण्याची किमया असावी लागते. त्यासाठी थोडंसं धाडस हवं. एवढं पण सरळ वागू नये की दुनिया तुमच्या आयुष्याचे निर्णय घ्यायला लागेल. स्वामी सांगतात, जिंकण्याची मजा तेव्हा येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात, पण तुम्ही न हरता न थकता मेहनत करत असतात. तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला जायला बरेच लोक येतील, पण तुम्ही गेल्यानंतर सर्वात जास्त फरक कोणाला पडेल त्या व्यक्तीचा विचार करा आणि त्याच व्यक्तीला महत्त्व द्या. बाकी सर्वांना दूर ठेवा. खरं बोलणाऱ्या माणसाच्या वाटेला जास्त प्रश्न येतात. खोटं बोलणारा माणूस कुणाच्या तावडीत सापडत नाही. खरं बोलणाऱ्याला माणसाला उपदेश करणारे नेहमी जास्त भेटतात. भाषा हे संवादाचे महत्त्वाचे माध्यम आहे. व्यक्ती बोलताना शब्द कोणते वापरतो यावरून सुद्धा माणसाचा सुसंस्कृतपणा, वैचारिकता व शैक्षणिक पातळी तसेच सामाजिक दर्जा याविषयी देखील माहिती मिळू शकते. कोणता आनंद क्षणजीवित नाही. 2 इंच लांब जिभेवर पदार्थ असतो, त्यावर चव ठेवली जाते. खाली उतरल्यानंतर तो राहतो फक्त घास आणि त्यानंतर नाकाला असतो तो सुगंध आणि अंदर गेल्यानंतर राहतो फक्त तो श्वास. स्वतःला स्वतःच्या ताकदीवर पुढे न्यायला शिका. तुम्ही काहीही कराल ना, ते नक्की होऊ शकते. फक्त मेहनत चांगली ठेवा. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे हे कालसुद्धा होती, आजसुद्धा आहेत आणि हे संकटे कधीही मरेपर्यंत जाणारी नसतात. फक्त त्यामुळे आपल्याला चिंता न करता मेहनत करावी लागते. चिंता न करता मेहनत जर केली तर आपल्याला प्रत्येक वेळेला यश नक्की मिळतं. आयुष्यात आपण घाबरून जातोय ना, त्यावेळेला न घाबरता मेहनत करा. आपण खूप अडचणीत आहोत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामीमुळे येते. कोणाला आपण फसवलं नाही तर आपल्याला सुद्धा कोणी फसवणार नाही. लक्षात घ्या, प्राण गेला तरीही दुसऱ्याचा जीवाची हिंसा करू नये. ध्येय साध्य करणे किती कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काही नाही. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ दिली आणि चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. जर आपले आयुष्य पुढे जात असेल आणि आपल्याला त्यात अडचणी मिळत असतील तर चिंता न करता मेहनत करा. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामाचे अंतःकरण शुद्ध बनवते. नामानेच मन अंतःकरणात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते, मग तळमळ ही आपोआप जाते. स्वामी म्हणतात, गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही. देवाला हे कधी सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. जिथे नाम आहे तिथे देव आहे आणि नामावर प्रेम करणे म्हणजे देवावर प्रेम करणे होय. तुम्ही स्वामी समर्थ नाव घेता, त्यामुळे तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यात स्वतःवरती विश्वास असणे फार गरजेचे आहे. ज्याचा स्वतःवरती विश्वास असतो त्याला प्रत्येक गोष्ट नक्की मिळू शकते. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत, फक्त सामना करा, कारण हा सामना त्याला नक्की मिळू शकतो. स्वामी म्हणतात, प्रत्येकाला नेहमी वाटतं आयुष्यात संकटे आहेत, पण न घाबरता मेहनत केल्यावर त्या संकटांना सुद्धा स्वामी साथ देतील. आज या संकटांमध्ये असाल तर श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतील, पण त्यांचा सामना करून पुढे गेला तरच तुम्ही ध्येय मिळवाल. संकट ही तुमची परीक्षा आहे, हार मानू नका. उठा, पुढे चला, कारण स्वामी प्रत्येकावर त्यांची साथ देऊन आहेत. लक्षात घ्या, श्रद्धा ठेवणं, प्रयत्न करणं, यशाच्या दारात उभं राहणं हे प्रत्येक गोष्ट स्वामी समर्थ महाराज करत असतात. आपल्याला विचाराने मेहनत करावी लागते. प्रत्येकाच्या आयुष्यात एक गोष्ट महत्त्वाची आहे की स्वतःवरती असलेला विश्वास सिद्ध करणे.
जिथे स्वामीचरण तेथे काहीही नाही, सर्व शक्य असते. माझं पण चांगलं होईल, कारण स्वामींना सुद्धा माहिती आहे आपण कोणाचं काही वाईट केलं नाही. अरे बाळा, उदास असशील तर स्वामींचे नाव घे, दुःखी असतील तर स्वामींचे ध्यान घे. तुला कदाचित मार्गच भेटत नसेल तर अक्कलकोटची वाट घे. स्वामी म्हणतात, तुटलेल्या आरशामधूनही स्वतःचं प्रतिबिंब दिसतं, तसं अपयशातूनही तुमचं खरं सामर्थ्य दिसतं. स्वतःला नेहमी या गोष्टीबद्दल प्रेरित करा की आयुष्यात प्रत्येक व्यक्ती यशस्वी होऊ शकतो. आपला प्रयत्न असणे गरजेचे आहे, कारण प्रयत्नात प्रत्येक गोष्ट होते. स्वामी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात तुम्हाला यश नक्की मिळते. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा. हा विश्वास असेल ना, तर प्रत्येक वेळेला तुम्हाला मी साथ नक्की देईल. प्रत्येकाच्या आयुष्यात तुम्हाला मार्गदर्शन मिळवायचे असेल तर श्री स्वामी समर्थ नामाचा जप करणे गरजेचे आहे. कायम स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवणे फार गरजेचे आहे. कालसुद्धा त्यांनीच तुमची साथ दिली आणि ते आजसुद्धा तुमची साथ देत आहेत. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण केल्याने मार्गदर्शन 100% मिळते. फक्त विश्वास ठेवण्याचा गोष्ट असतो, कारण आपल्याला कायम ते साथ देतात. आयुष्यात कितीही संकटे आली ना, तरीही ते तुम्हाला नक्की साथ देतात. प्रत्येक संकटांना घाबरण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवण्याची गरज आहे, ते सुद्धा थोडीशी. स्वामी नामावर विश्वास असेल ना, तर विश्वास ठेवून प्रयत्न करणे गरजेचे आहे. आज आयुष्यात तुमच्या किती संकटे आहेत हे कधीही महत्त्वाचं नाही. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून बसणे हे महत्त्वाचं आहे. जास्त चिंता किंवा काळजी करू नका, कारण स्वामी तुम्हाला साथ नक्की देतात. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामींनी तुम्हाला साथ दिली आहे, कारण स्वामी तुमची मदत कधीही करणार असं बंद करत नाहीत. ते कायम तुमच्या सोबत असतात. तुमची विश्वास आणि श्रद्धा स्वामी नामावर असेल तर तुम्हाला या गोष्टीचा 100% अनुभव येणार. आपल्याला अनुभव तेव्हा मिळतो जेव्हा स्वामी नामावर आपला विश्वास असतो. फक्त चिंता न करता एकत्रित लक्ष केंद्रित करून कार्य करणे आपल्याला आयुष्यात पुढे नेऊ शकते. प्रत्येक वळणावर ज्या गोष्टीबद्दल आपण चिंता किंवा काळजी केलेली ना, ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला पुढे नेते. स्वामी म्हणतात, आयुष्याच्या प्रत्येक संकटात मी तुमची साथ देत आहे. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाला नेहमी वाटतं की संकटे तुमच्या आयुष्यात आहे. एका श्रीमंत माणसाने एक स्वप्न पाहिलं की त्याला पुढे जाण्यासाठी काहीतरी चांगलं करायचं. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीतरी जेव्हा चांगलं करणार ना, तेव्हा आपलेच लोक येऊन मागे ओढण्याचा प्रयत्न करतील. नशिबाचा हा खेळ तरी बघा, ज्याकडे आधीच खूप आहे त्याला अजून देतं, आणि ज्याकडे काहीच नाही त्याला काहीच देत नाही. स्वामी म्हणतात, जीवन जगताना कधी कोणाला नाव ठेवू नका, कारण समोरच्या व्यक्तीने कधी ना कधी आपल्याला एका क्षणापुरती तरी साथ नक्की दिली असते. लक्षात घ्या, माणसाचा संवाद संपला की ते तब्दुलाला आधार शोकावा लागतात. राजकारण, संप, बंद, हिंसा, भ्रष्टाचार, संघटना, TV, व्हिडिओ, पार्ट्स, टिप्स हे सगळं संवाद तोडणारे शोध. गप्पा संवाद नव्हे. संवादांचं नातं विचाराशी असतं. आपण काय करतो, काय विचार करतो हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. या गोष्टी विचारात ठेवणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला अचानक काही प्रसंग, संकट समोर येतात, तर अशावेळी स्वामींवर श्रद्धा ठेवून डोळे मिटून तारक मंत्र म्हणावा. खूप चांगला अनुभव येतो. रागात माणसानं कधी इतकं पुढे जाऊ नये की रागावलेल्या माणसाला नेहमी देव त्याचं प्रत्येक दरवाजे बंद करायला लागेल. देव एका वेळेला माफ करेल, मात्र कर्म नाही. त्यामुळे कर्म चांगले ठेवा. कुणालाही न दुखवता जगणे या इतके सुंदर कर्म दुसरे कोणतेही नाही. ज्याला हे कळले त्याला वेगळं पुण्य कमवण्याची आवश्यकता नाही. चांगल्या मनुष्याची पहिली आणि शेवटची ओळख ही असते की तो अशाही लोकांचा सन्मान करतो ज्यांच्याकडून त्याला काही मिळवण्याची आशा नसते. प्रामाणिकपणे शांत राहून यश मिळवता नाही येत असे म्हणतात, पण प्रामाणिक राहणे हे मोठे यश आहे. एक विषय जर सारखा समजावून सांगायला लागत असेल तर सोडून द्या विषय आणि तो व्यक्तीसुद्धा. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे प्रत्येकाला येतात, फक्त त्यांचा सामना करणं गरजेचं आहे. नेहमी चुका दाखवून देणारा बदनाम होत असतो, तर चुका करून सभ्यतेचं ढोंग करणारा योग्य ठरत असतो. खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे क्रेडिट कार्ड सारखं असतं. आज वापरताना आनंद मिळतो, पण कालांतराने आपल्याला त्याची किंमत कळते. स्वामी सांगतात, सर्वांना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, संकटे कितीही जरी आले तरी प्रयत्न न सोडता मेहनत करणे गरजेचे आहे.
प्रत्येक वेळी जर तुम्ही जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही, पण समोरचा जर आपण शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला प्रत्येक भाषेत त्याच्याच उत्तर दिलं पाहिजे. आयुष्यात एक गोष्ट महत्त्वाची आहे, स्वतःवरती असलेला विश्वास. कारण हा विश्वासच तुम्हाला नेहमी साथ देतो. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आपल्याला कोणी मदत करत नाही, पण संकटामध्ये स्वामी आपली प्रत्येक वेळेला मदत करतात आणि आपल्याला पुढे जाण्यासाठी साथ देतात. आपण चिंता किंवा काळजी न करता फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर विश्वास ठेवायला हवा. ज्यांचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. परमेश्वर नेहमी निसंकोच विश्वास ठेवण्यासाठी म्हणतो. योग्य वेळ तेव्हा येते जेव्हा देव माणसाला काही मागायला उरूच देत नाही. जेव्हा तुम्ही इतरांचे चांगले काम करता तेव्हा तुमच्या आयुष्यात त्यांच्या चांगल्या गोष्टी परत येतात. हा निसर्ग नियमित नियम आहे. जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं ती खरी वेळ असते कुठेतरी काहीतरी नवीन सुरू करण्याची. माणसाकडे कपडे स्वच्छ असावे वा नसावे, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्याची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती स्वतः परमेश्वर करतो. लक्षात घ्या, आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देतात. कर्माचं तत्त्व फार वेगळं असतं, म्हणून कर्म करताना विचार करत जा. कारण ना कोणाचा आशीर्वाद वाया जातो ना कोणी दिलेली तळतळाट. सगळ्यात सगळं बरोबर असतं, पण आपण चुकल्यावर मेहनत करणं गरजेचं असतं. एखादी व्यक्ती तुम्हाला खूप चांगली वाटली तर तुम्ही त्यापेक्षा चांगले आहात. कारण दुसऱ्याचा चांगलेपणा पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे. त्यामुळे दुसऱ्याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा हा सुद्धा तुमच्यात आहे. जे सहज मिळतं ते शेवटपर्यंत टिकत नाही आणि जे शेवटपर्यंत टिकतं ते सहज मिळत नाही. जगात धाडस केल्याशिवाय कोणाला यश मिळत नाही. कारण ज्याच्यात हिंमत त्याला या जगात किंमत. ध्येयाकडे जात असताना वेदना या काही काळ असतात, पण ध्येय साध्य केल्यानंतर मिळालेली कीर्ती ही अजन्म असते. आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते, फक्त विचार पॉझिटिव्ह ठेवायला हवे. सकारात्मक विचार माणसाला प्रत्येक गोष्ट मिळवून देतात. उत्तर असूनही प्रत्येक वेळी प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. काही उत्तर स्वतःचा तर काही इतरांच्या हितासाठी टाळावे लागतात. स्वामी म्हणतात, जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधी टिकत नाही. लक्षात घ्या, आपण खूप राग आल्यावर शारीरिक इजा न करता मुखी वाटे मानसिक इजा करण्याच्या हेतूने निवडलेल्या शब्दांचा समूह जो उच्चारल्यानंतर अगाध शांतीची अनुभूती होते, त्या शब्दासमूहाला आपण शिवी असे म्हणतो. आणि याचा प्रभाव आपण तेव्हा करतो जेव्हा समोरच्याला खूप जास्त आपल्याला बोलायचं असते. स्पष्ट बोलणारा माणूस हा इंजेक्शन सारखा असतो. तो आपल्याला नक्की दुखणारच, पण आपल्या फायद्यासाठीच असतं ते. स्वामी सांगतात, स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची कधी भीती वाटत नाही. अशा सामर्थ्याला धाडण्याची किंवा हरवण्याची धाडस कोणातही करत नाही. स्वामी सांगतात, एक गोष्ट कायम आठवणीत ठेवा, मानवी शरीरात हृदय हे सगळ्यात अंधारात असतं. माणसं अंधारातला घाबरतात, पण प्रेमाच्या बाबतीत याच न्यायाला लागू होतं. प्रेमाच्या बाबतीत कुठलाही तर्कवितर्क न करता आपण प्रयत्न करणं गरजेचे आहे. गतीप्रमाणे प्रेमात रेडीमेड उत्तर मिळत नाही. प्रेम म्हटलं की भविष्यकाळ उरत नाही. संपूर्ण मन हे निसंकोचपणे करणे हे आपल्याला यश देते. इज्जत भेटत नसेल तर जागेवर उंतारा करायला शिका. कारण आजकाल सहन करत बसलं की लोक फार आपली इज्जत धुळीत मिळवतात. स्वामी सांगतात, नावापुरती नाती आणि गरजेपुरती माणसं आयुष्यात असणे गरजेचे आहे. फक्त तुम्ही खूप पैसा कमवणे, गाडी बंगला घेणं ही प्रगती असणे नाही. आपण कसा विचार करतो, कसं वागतो यात सुधारणा करणं ही सुद्धा प्रगती असतं. स्वामी बोलतात, वय उतरणीवर आल्यावर बरंच काही कळते, काही आपलं तर काही इतरांचं. लक्षात घ्या, खूप कमी माणसं असतात जे तुम्ही ऐकून घेताल. त्यामुळे विश्वास ठेवून प्रत्येक गोष्ट करा. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्याचं पुस्तक वाचणारा माणूस ओळखायला कसा, कधी तो कसा माणूस अर्थपूर्ण असतो तेव्हा ओळखायचा. नेहमी म्हणतात स्वामी की एखाद्या व्यक्ती जर प्रत्येक वेळेला आयुष्यात पुढे जात असेल ना तर त्याला मागे ओढायचे नाही. कारण ते पुढे जाण्यासाठी खूप जिद्दीने प्रयत्न करत असतो. त्याला नेहमी पुढे जाऊ द्यायचे असते. फक्त आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपल्या विश्वासावर प्रत्येक गोष्ट अवलंबून आहे. त्यामुळे विश्वास ठेवून योग्य दिशेला मेहनत करणं गरजेचं आहे. मेहनतीला पर्याय नव्हता कालसुद्धा आणि आज पण. एक गोष्ट लक्षात ठेवा, नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं. नातं माणसापासून सांभाळायला जातं. ते खरं नातं जवळीकता दाखवतं आणि जवळच्याला अजून जवळ घेतं. जीवनात जगण्याचे 2 मार्ग बनवा. एक, जे आवडते ते साध्य करा आणि दुसरं, जे साध्य केले त्यात आवड निर्माण करा. हे 2 गोष्टी तुम्हाला पुढे नेण्यासाठी पुरेशा असतील. जगात सर्वात चांगला टॉनिक म्हणजे जबाबदारी. एकदा घेतलं म्हणून माणूस आयुष्यभर थकत नाही.
कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तो होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धम्मक असते. जिथे 2 घास प्रेमाने खाता येईल तिथे शांत व्यक्ती कधीही टिकू शकत नाही. कोणताही विचार केला या जगात आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळते. गर्व तुम्हाला समुद्रासारखा असतो, पुढेही नेतो आणि मागेही ओढतो. माणूस हा अडचणीमुळे हारत नाही, तर तो त्यावेळी हारतो जेव्हा अडचणीच्या वेळी तेच माणसाची साथ सोडली जाते. स्वामी म्हणतात, आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपण विसरत नाही तर जाणून बुजून विसरून जातो. एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ तर आपल्या वेळेनुसार बदलते, पण माणूस कोणत्या वेळी बदलेल याचा नियम नाही. गमावल्यानंतर विचार येतो की आपल्याला ती व्यक्ती, ती वेळ, ही संधी ही खूप चांगली मोलाची होती आणि ते आपल्याला वेळ गेल्यानंतरच समजते. एखाद्याची काळजी, रिस्पेक्ट, प्रेम तितकं करा जितकं तुमची करतात. कारण कसं आहे ना, या जगात जास्त लिमिटपेक्षा गोष्टी मिळायला लागल्या की लोक आपलं पूर्णपणे विसरून जातात आणि स्वतःला ॲटिट्यूड दाखवायला लागतात. आपल्या आयुष्यात जेव्हा जेव्हा संकटांनी आपल्याला मागे ओढलंय तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेला, प्रत्येक वळणावर स्वामींनी आपली साथ दिली आहे. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ते कायम आपल्या सोबत होते आणि सोबत आहेत. नातं हे जगाला दाखवण्यासाठी मुळीच नसतं, ते मनापासून सांभाळलं जातं. खरं नातं असतं जवळीक दाखवणारा, हा जवळचाच असतो असं नाही. हृदयापासून जो जवळ असतो तो आपला असतो. ABCD सातारा असं म्हणून काही पण म्हणणारे खूप असतील, पण त्यात शाळेत जाऊन जे पूर्णपणे शिकतात तेच आयुष्यात पुढे जातात. स्वामी सांगतात, मोठे झाल्यावर आयुष्य मनासारखं जगता येतं असं लहानपणी वाटायचं, पण खरं सर आयुष्य लहानपणी जे जगलो ते जगलो. कारण मोठेपणी आयुष्य मनाप्रमाणे सोडा जगणंसुद्धा मुश्किल होतं. बऱ्याच लोकांना या गोष्टीचा गैरसमज असतो. आयुष्यात पुढे जाताना फक्त स्वतःवरती लक्ष द्या, कारण हे लक्षच तुम्हाला पुढे नेईल. भविष्यात ज्या गोष्टी करण्याच्या इच्छा ठेवता त्या गोष्टी करण्यासाठी मेहनतसुद्धा करायला शिका. कारण मेहनतीशिवाय कालही पर्याय नव्हता आणि आजही मेहनतीला पर्याय नाही. कष्टाने प्रत्येक गोष्ट होते, फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपला विश्वास असेल ना तर प्रत्येक गोष्ट होऊ शकते. अशक्य सुद्धा शक्य करतील स्वामी. विश्वास ठेवून बघा, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे हे नेहमी येतात. त्यांचा सामना करणारा महत्त्वाचा ठरतो पुढे जाण्यासाठी. आपण कष्टाला घाबरू तर आपण आयुष्यात जिथे आहे तिथेच राहू, पण जर आपण कष्ट जिद्दीने करू तर नक्की पुढे जाऊ. विश्वास ठेवण्यासारखी गोष्ट असते. आयुष्यात घाबरल्याने कधी काही होतच नसते. प्रयत्न करून पुढे गेल्याने तरी यश आपल्याला मिळू शकते. फक्त विश्वासाची गोष्ट असते. सर्व गोष्टी मनाप्रमाणे नक्की होतात. स्वामी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे हे नेहमी येतात. संकटाशिवाय कुणाचंही आयुष्य हे बरोबर नाही. संकटे आल्यावरच आयुष्य जगण्याला मजा मिळते. पुढे जाण्यासाठी आपल्याला साथ मिळते आणि आयुष्यात कायम आपल्याला साथ स्वामी देत असतात. बऱ्याचदा संकटे आपल्याला आयुष्यात येऊन आपल्याला मागे ओढण्यासाठी प्रयत्न करतात. प्रत्येक संकटात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. कायम लक्षात असणारी गोष्ट म्हणजे स्वामी आपली साथ देत आहेत. स्वामी नेहमी म्हणतात, कायम मी तुमच्या सोबत आहे, फक्त विश्वास ठेवून बघा. आयुष्यामध्ये संकटे असतील तर कायम तुम्हाला मार्गदर्शन नेहमी मिळेल. विश्वास ठेवा, कारण विश्वासाला कायम स्वामींनी साथ दिली आहे. प्रत्येकाच्या वळणात आयुष्यात संकटे आहेत आणि कायम ते संकटे साथ देत आहेत. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाला एक गोष्ट महत्त्वाची असते, फक्त ती गोष्ट नेहमी लक्षात ठेवून प्रयत्न करायला हवे की आपण जेव्हा प्रयत्न करतो ना तेव्हा त्या प्रयत्नात आपल्याला स्वामींनी साथ द्यायला हवी. आयुष्यात बऱ्याचदा स्वामींनी आपली साथ दिली आणि कायम स्वामी आपली साथ देत आहेत. विश्वास ठेवला ना तर यश हे आपल्याला नक्की मिळते. बऱ्याचदा आपण घाबरून जातो, त्यांना न घाबरता मेहनत करणं गरजेचं आहे. आपल्या कष्टाला स्वामींनी साथ दिली आणि स्वामी कायम आपली साथ देत आहेत. फक्त विश्वास ठेवून बघा, कारण स्वामीच तुम्हाला नक्की मदत करतात. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे हे नेहमी येतात. कायम त्यांनी आपली साथसुद्धा दिली आहे. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवणं गरजेचं असतं. संकटामध्ये स्वामींनी साथ दिली आहे. फक्त श्रद्धेने प्रयत्न करा, कारण ज्याची श्रद्धा स्वामी नामावर आहे त्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नसते.
काल त्या व्यक्तीला आयुष्यात चिंता किंवा संकटांची काळजी करण्याची गरज नव्हती. आज सुद्धा त्या व्यक्तीला संकटांची चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. फक्त गरज एका गोष्टीची आहे की स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करण्याची. आपला विश्वास, आपले प्रयत्न आपल्याला पुढे नेण्यासाठी फार पुरेसे असतात. त्यामुळे आयुष्यात प्रयत्न करा, यावर विश्वास ठेवा. प्रयत्न करा, कारण हे प्रयत्न आपल्याला यशस्वी ठरवतात. आपले प्रयत्न आपल्याला नेहमी साथ देतात. कालसुद्धा पुढे जाण्यासाठी आपण त्यांची साथ घेतली आणि आजसुद्धा विश्वास असेल ना, तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला कायम स्वामी साथ देतील. प्रत्येकाच्या वळणावर स्वामी त्याची साथ नक्की देतात. लक्षात ठेवा, आपला विश्वास जर स्वामी नामावर आहे तर आपल्याला अजिबात चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. कारण स्वामी त्यांच्या भक्तांना कधीच एकटं सोडत नसतात. फक्त चिंता न करता त्यांच्या नामावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. विश्वास ठेवून बघा, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत आणि त्या आयुष्यात स्वामी आपली साथ नक्की देत आहेत. कायम आपली साथ देणारे स्वामी आणि आपल्याला मदत करणारे हे फक्त आणि फक्त स्वामी असतात. आयुष्यात अडचणी अपार आहेत, पण त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. आपण अडचणींना घाबरू तर पुढे जाणं आपल्यासाठी थोडंसं अशक्य होऊन जाईल. पुढे जाण्यासाठी आपल्याला काम करावं लागतं, मेहनत ही घ्यावी लागते, कारण मेहनतीला पर्याय नाही. स्वामी बोलतात, आज जर तुम्ही संकटात पुढे जाण्यासाठी प्रयत्न कराल तर उद्या नक्की तुम्हाला यश मिळेल. फक्त विश्वास ठेवून बघा. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ मिळेल, फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपल्या आयुष्यात स्वतःवरती श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं आहे. कारण ही श्रद्धा आणि विश्वास आपल्याला अशा जागी नेते जिथे सर्व आपली साथ द्यायला बघतात. स्वतःवरती असलेला हा विश्वासच आपल्याला पुढे घेऊन जातो. त्यामुळे हा विश्वास कधी कमी होऊ देऊ नका. हा विश्वास नेहमी तुमच्या सोबत असतो आणि कायम तुमच्या सोबत असणार आहे. प्रत्येक वळणावर स्वामींनी तुमची साथ दिली आणि कायम देत असतात. श्रद्धेने आपल्याला नेहमी साथ मिळते, ही गोष्ट लक्षात ठेवा. कायमस्वरूपी आपल्यासोबत उभे असणारे फक्त स्वामी समर्थ महाराजच आहेत आणि कायमस्वरूपी आपली साथ देणारे फक्त स्वामी समर्थ महाराजच आहेत. त्यांनी प्रत्येक वेळेला आपली साथ ही दिली आहे. आयुष्याच्या चांगल्या वाईट काळात त्यांनी आपली मदत ही केली आहे. आपल्या श्रद्धेला कायम ते साथ देतात. त्यामुळे विश्वास ठेवून प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रयत्नांना नेहमी यश स्वामी देतात. त्यामुळे प्रयत्न चांगले करा, कारण चांगल्या प्रयत्नांना प्रत्येक वळणावर स्वामीच मदत करतात. आयुष्यात अपार संकटे असतील, त्यांचा सामना जिद्दीने करा. आपली इच्छाशक्ती आणि जिद्द आपल्याला पुढे घेऊन जाते. प्रत्येकाच्या आयुष्यात ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात, आपली इच्छाशक्ती आणि केलेले प्रयत्न. आपले केलेले प्रयत्न कधी वायाला जात नाहीत आणि इच्छाशक्ती जर दांगडी असेल तर प्रत्येकात संकटात साथ मिळाल्याशिवाय राहत नाही. स्वतःसाठी नेहमी प्रयत्न करा, कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी साथ देतील. आयुष्यात बऱ्याचदा आपल्या संकटे येतात, फक्त त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. विश्वास ठेवा, कारण विश्वासावर प्रत्येक वेळेला स्वामी साथ देतात आणि त्यांनीच आपली साथ दिली आहे. वाईट वळण असो वा चांगले वळण असो, आयुष्यात संकटांचा नेहमी स्वामी साथ देतात. पण स्वामी नामावर विश्वास असेल ना, तर आपण नेहमी पुढे जायला हवे. आपण जेव्हा योग्य ठिकाणी विश्वास ठेवतो ना, तेव्हा स्वामी आपली साथ नेहमी देते. एवढं गोष्ट लक्षात ठेवा. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे ही कायम होती, संकटे ही काल होती, संकटे ही आज आहेत आणि संकटे हे उद्यासुद्धा येणार. आपल्या विश्वासाला स्वामी साथ देतात. आपली श्रद्धा योग्य ठिकाणी असणे गरजेचे आहे. योग्य ठिकाणी असलेली आपली श्रद्धा प्रत्येक गोष्ट शक्य करून देते. त्यामुळे संकटांचा सामना हे चांगल्या पद्धतीने करा. आयुष्यात अपार संकटे जरी आले ना, तरी चिंता किंवा काळजी न करता विश्वास ठेवून काम करा, कारण आपला विश्वासच आपल्याला नेहमी मदत करतो. प्रत्येकाच्या आयुष्यात त्याची साथ देणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक वेळेला स्वामीच तुम्हाला मदत नक्की करतील. प्रत्येकाच्या संकटांच्या वेळी स्वामी त्याला मार्गदर्शन दाखवतात. आपण चिंता किंवा काळजी न करता मेहनत करणं गरजेचं आहे. आपण आलतू फालतू गोष्टीची चिंता करतोय, आलतू फालतू गोष्टीबद्दल काळजी करतोय, तर ते आता आपल्याला करणे थांबवावे लागेल. आपण फक्त मेहनत करायची आहे, योग्य दिशेला मेहनत चालू ठेवायची आहे, कारण आपली मेहनत आपल्याला यशस्वी नक्की बनवते. प्रत्येकाच्या आयुष्यात त्याची मेहनत त्याला पुढे किंवा मागे नेण्याचे काम करते. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला मी तुमची साथ नक्की देतोय, फक्त विश्वास ठेवून बघा, कारण साथ नेहमी स्वामी देतात. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाला
तुम्हाला पाणी साथ नक्की देणार आहे, फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वामी नेहमी म्हणतात, विश्वास ठेवल्यावर सर्व काही तुम्हाला मिळत असते. स्वामी नेहमी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात कितीही संकटे येतात तरीही आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कारण आपल्याला ते संकटातून पुढे जायचं असते आणि ते संकटेच आपल्याला पुढे नेतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात सकाळी जर एखाद्या चांगल्या गोष्टीबद्दल विचार केला तर दिवसभर त्या गोष्टीची आपल्याला नेहमी साथ मिळते. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे, कायम तुम्हाला साथ मिळत आहे. आयुष्यात प्रत्येक वेळेला विश्वास ठेवणं गरजेचं असतं. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होतं. आयुष्यात सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होत असतं. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ मिळतं, फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि आपण प्रत्येक वेळेला यशस्वी होतो, फक्त स्वतः विश्वास ठेवून पुढे जाणं हे गरजेचं आहे. आपल्या विश्वासाला कायम साथ देणारे स्वामी समर्थ महाराज आहेत आणि कायम मदत करणारे देखील स्वामी समर्थच आहेत. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करणं हे गरजेचं आहे. त्यांनी कालसुद्धा आपली साथ दिली आणि आजसुद्धा साथ देत आहेत. प्रत्येक संकटात त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलेले आहे. कायम तुम्हाला मार्गदर्शन स्वामींनी केले आणि कायम तुम्हाला स्वामी साथ देत आहेत. आयुष्यभर स्वामी तुमची साथ नेहमी देतात. फक्त विश्वास ठेवावा लागतो. आपल्या श्रद्धेवर आणि विश्वासावर स्वामी साथ देतील. फक्त श्रद्धेने प्रयत्न करा, कारण आपली श्रद्धा जर योग्य ठिकाणी असेल तर पाषाणाला सुद्धा देवत्व येतं. आयुष्यात अपार संकटांचा सामना केल्याशिवाय स्वामी साथ देत नाहीत आणि स्वामींनी कायम तुमची साथ दिली आहे. स्वामी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत, फक्त प्रत्येकाला त्या संकटांचा सामना करावा लागतो. फक्त विश्वास ठेवणे गरजेचे असते. विश्वास ठेवा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आपण आज ज्याच्याबद्दल विचार करू ना, उद्या त्याच्याबद्दल आपल्याला साथ मिळते. आपल्या साथ मिळवायची असेल तर स्वामी नामावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण स्वामी नाम आपली नेहमी साथ देतात. प्रत्येकाच्या वळणावर आयुष्यात संकटे हे नेहमी येतात. फक्त चिंता न करता प्रयत्न करून पुढे जाणे हे आपल्याला यशस्वी ठरवते. आयुष्यात अपार संकटे आणि त्या संकटात स्वामींनी दिलेली साथ आपल्याला आयुष्यभर मार्गदर्शन करत असते. कायम लक्षात ठेवा, आपण ज्या गोष्टीबद्दल जास्त चिंता किंवा काळजी करतो ना, त्यात फक्त साथ स्वामी देतात. त्यामुळे चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. स्वामी आपल्याला मार्गदर्शन कालही करत होते, त्यांनी आजही आपल्याला मार्गदर्शन केले आहे आणि सदैव आपल्याला मार्गदर्शन करत राहणार आहेत. फक्त विश्वास ठेवणं हे मात्र गरजेचं असतं. आपण आपल्या आयुष्यात बऱ्याचदा घाबरतो, पण न घाबरता, न चिंता करता फक्त मेहनत करत राहणे हा आपल्या आयुष्याला खूप सुवर्ण संधीसारखा लाभलेला उपाय असतो. फक्त मेहनत करणे आणि मेहनत करतच राहणे हे यशस्वी होण्याचे एक चांगले चिन्ह असते. जेव्हा तुम्ही अशा लोकांच्या सहवासात असता ज्यांचे स्वप्न तुमच्या स्वप्ना इतकेच मोठे आणि विशाल आहेत, तेव्हा तुमचे स्वप्नसुद्धा हळूहळू तुम्ही सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात करता. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्ती मेहनत करतो, पण त्या मेहनतीला यश हे स्वतः देव देतो. त्यामुळे देवावरती आपली श्रद्धा असणे गरजेचे आहे. देव कायम म्हणतो, प्रत्येकाच्या आयुष्यात मी त्याला साथ देत आहे. फक्त देवाच्या नामावरती आपली श्रद्धा आणि विश्वास असणे गरजेचे आहे. कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ नक्की देतात. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असणे गरजेचे आहे. विश्वास ठेवा, प्रत्येक वळणावर स्वामीच तुम्हाला म्हणतात की प्रत्येक संकटातून आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदत आपल्याला मिळणे आवश्यक आहे. मदत जेव्हा पाहिजे असेल ना, तेव्हा नक्की मिळते. फक्त श्रद्धा आणि विश्वास असणे गरजेचे आहे. विश्वासाच्या आणि श्रद्धेच्या जोरावर व्यक्ती काहीही करू शकतो. काहीही याचा अर्थ काहीही मिळवू शकतो. आयुष्यात अपार पुढे जाऊ शकतो. प्रत्येक संकटात देव त्याला साथ देतो. त्याच्यात तो मार्गदर्शन मिळवू शकतो. देवाच्या नामावर तो विश्वास ठेवेल तर त्याला त्याच्यात प्रत्येक वेळेला यशसुद्धा मिळू शकतं. चिंता करू नका, खात्री ठेवा, कारण देव प्रत्येक वेळेला प्रत्येकाला साथ देतो. आपला विश्वास हे महत्त्वाचा आहे, कारण विश्वासाशिवाय या आयुष्यात काहीही शक्य नाही. प्रत्येक गोष्ट आपल्या वळणावर महत्त्वाची आहे. महत्त्वाच्या गोष्टी करण्यासाठी जिद्द आणि ताकद ठेवणं खूप गरजेचं असतं. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात मी साथ नक्की प्रत्येकाला देतोय, फक्त त्यांनी विश्वास ठेवणं गरजेचं असतं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
आपल्या आयुष्याच्या कठीण काळात, कठीण संकटात फक्त स्वामी आपली साथ देतील आणि आपल्याला तेच कायम मार्गदर्शन करतील. विश्वास ठेवून बघा, कारण आपल्या विश्वासावरच प्रत्येक गोष्ट अवलंबून असते. ज्याचा विश्वास असतो ना स्वामी नामावर, श्री स्वामी समर्थ महाराजांचे जो नाम जपतो त्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवणे त्याच्यासाठी गरजेचे आहे. विश्वास ठेवा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आपण आज जर स्वामी नामावर विश्वास ठेवू ना तर प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे व्हायला नक्की आपल्याला मदत मिळेल. बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकतं, फक्त विश्वास असणं गरजेचं आहे. विश्वासावर सर्व काही अवलंबून असतं. मात्र जेव्हा आपल्याला गोष्टी आपल्या मनाप्रमाणे करायच्या असतात तेव्हा स्वामी नाम जपणं खूप गरजेचं असतं. बऱ्याचदा संकटात असताना स्वामी आपल्याला नेहमी म्हणतात, आयुष्यात तुम्ही कशात अडकलेले आहात त्यापेक्षा आयुष्यात तुम्हाला पुढे जाऊन काय करायचं आहे हे तुमच्यासाठी फार महत्त्वाचं ठरतं. प्रत्येक तुम्हाला आवडणारी गोष्ट चांगलीच असेल असं बरोबर नाही आणि प्रत्येक गोष्ट ती चांगलीच असेल ती तुम्हाला आवडेल हे सुद्धा सांगता येत नाही. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी तुम्हाला साथ देतात. प्रत्येक संकटात स्वामींनी तुमची साथ दिली आहे आणि कायम तुम्हाला मार्गदर्शन करत असतात, ते म्हणजे फक्त स्वामी. स्वामी म्हणतात, माझ्या भक्तांच्या आयुष्यात मी सदैव आहे. त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. मी कायम त्यांची साथ देत आहे. प्रत्येक वळणावर त्यांना मार्गदर्शन मी सदैव करत आहे. विश्वास ठेवून बघा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतं. आज जर आपण स्वामी नामावर विश्वास ठेवू ना तर आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. प्रत्येक गोष्ट शक्य आहे. फक्त स्वामी नामावर विश्वास असणं गरजेचं आहे. स्वामी म्हणतात, ज्याचा माझ्या नामावर विश्वास आहे त्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज काल नव्हती, आज नाही आणि उद्याही नसणार. फक्त त्याचा विश्वास असणं गरजेचं आहे. विश्वास ठेवून बघा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज आपण बऱ्याचदा विचार करतो की गोष्टी माझ्या मनाप्रमाणे का होत नाही, तर त्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे करायच्या असल्यास तुम्हाला त्याबद्दल विचार करावा लागतो. आता प्रत्येकाला वाटतं, स्वामी माझी साथ का देत नाहीत, पण असं कदाचितही नसतं. स्वामी कायम तुमच्या पाठीशी उभे असतात. आयुष्याच्या चांगल्या वाईट काळात स्वामी तुम्हाला साथ नक्की देतात. त्यांच्यावरती श्रद्धा आणि विश्वास असणे मात्र गरजेचं असतं. स्वामी नामावर आपली श्रद्धा, आपला विश्वास आहे, त्यामुळे चिंता किंवा काळजी करणे टाळावे व फक्त स्वामी नाम जपावे. स्वामी नाम जो व्यक्ती जपतो त्याला त्याच्या आयुष्यात फक्त स्वामी मदत करतात, हे गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक वळणावर स्वामी त्याची साथ देतील. आयुष्यात प्रत्येक संकटात स्वामींनी त्याची साथ नक्की दिली आहे. फक्त विश्वास ठेवून बघा, कारण प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला साथ नक्की देणार. चिंता किंवा काळजी न करता स्वामी नामावरती विश्वास ठेवणे फार गरजेचे असते. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ मी नक्की देईल. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. फक्त विश्वास ठेवा, कारण हा विश्वास तुम्हाला पुढे नेण्यासाठी पुरेसा असेल. आपला विश्वासच आपल्याला नेहमी मदत करतो. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे हे नेहमी असतात. आयुष्यातील प्रत्येक संकटांचा सामना करणं हे गरजेचं असतं. संकटे प्रत्येकाला मागे ओढण्याचा प्रयत्न करतात. फक्त विश्वास ठेवणं हे महत्त्वाचं असतं. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात ज्याविषयी तुम्ही जास्त चिंता कराल किंवा काळजी कराल ती प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे व्हायला नक्की त्यांच्यावरती आपला विश्वास लागतो. आपला विश्वास असल्यावर चिंता किंवा काळजी करण्याची आपल्याला अजिबात कशीही गरज नाही. काल आपण विश्वास ठेवला होता, आजही ठेवतोय आणि सदैव स्वामी नामात मन हे पूर्णपणे गुंतून ठेवतोय, तर आपल्याला चिंता किंवा काळजी करणे बरोबर नाही. फक्त विश्वास ठेवणे गरजेचे आहे. सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील. फक्त श्रद्धा ठेवा, कारण श्रद्धेने प्रत्येक गोष्ट होते. स्वामी नेहमी म्हणतात, मी प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, कायम त्याच्यासोबत मी उभा आहे. फक्त विश्वास ठेवणाऱ्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. फक्त विश्वास ठेवा. बघा कशा गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे व्हायला लागतात. आपण बऱ्याचदा चिंता करतो, प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आपण स्वामी नामावर विश्वास ठेवल्याने आपल्याला प्रत्येक वेळेला स्वामी मार्गदर्शन करतात. स्वामी नेहमीच म्हणतात, भक्तांच्या आयुष्यात मी सदैव त्यांच्यासोबत आहे. फक्त चिंता न करता त्यांनी विश्वास ठेवणं गरजेचं आहे.
आपण अशा संकटात सुद्धा अडकतो जिथे कोणीही आपली मदत करत नाही. होय, आपल्या जवळचे लोकसुद्धा आपली साथ सोडतात. तिथे सुद्धा स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करण्यास येतात, कायम सोबत असतात. स्वामी समर्थ महाराज आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देतात. स्वामी समर्थ महाराज प्रत्येक वळणावर स्वामी मदत करतील. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपण विश्वास जर ठेवला ना तर कायम आपल्याला मदत हे स्वामी करणारच. फक्त श्रद्धा आणि विश्वास ठेवून बघा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज न उद्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत तशा होत्यात. फक्त स्वामी नामावर श्रद्धेने विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्टीत स्वामी साथ देतात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी मार्गदर्शन करतात. स्वामी म्हणतात, प्रत्येक वळणावर तुम्हाला मी साथ देत आहे. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. फक्त विश्वासावर सर्व अवलंबून आहे. स्वामी नामावर विश्वास असल्यास आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ देतात, कायम तुम्हाला मार्गदर्शन करतात आणि प्रत्येक वळणावर पुढे नेण्यासाठी स्वामी तुमची मदतही करत असतात. विश्वास असेल ना तर चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आपला स्वामी नामावर विश्वास आहे, त्यामुळे कायम आपल्याला मदत करणारे स्वामी आहेत. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी समर्थ महाराज आपली साथ देतात, त्यामुळे आपण निसंकोच त्यांच्यावरती विश्वास ठेवायला हवा. आपल्या श्रद्धेला, आपल्या विश्वासाला प्रत्येक वेळेला स्वामी नक्की साथ देतील, कायम मदत करतील. ते म्हणजे स्वामी. फक्त श्रद्धा असणे गरजेचे आहे, कारण श्रद्धेला साथ स्वामींची लाभल्यावर प्रत्येक गोष्ट चांगली व्हायला लागते. स्वामी नाम जपल्यावर आयुष्यात कायम मार्गदर्शन मिळायला लागते. प्रत्येक वळणावर स्वामी तुमची साथ देतील. फक्त विश्वास ठेवा. स्वामी नामावर आपला विश्वास असल्यावर आपल्याला मदत हे 100% मिळत असते. स्वामी आपली साथ सोडणार नाहीत. आयुष्याच्या कठीण काळात त्यांनी आपली साथ दिली आहे आणि वाईट काळात सुद्धा स्वामी स्वतः आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. चिंता किंवा काळजी न करता विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपला